नमस्कार मित्रांनो, जिथ लॅबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण कोणताही टॉपिक फक्त शिकत नाही, तर त्यामागचं कॉन्सेप्ट, त्याचा घटनात्मक अर्थ आणि स्पर्धा परीक्षेमधील महत्त्व समजून घेतो. तर चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण प्रस्तावनेचा सर्वात मूलभूत प्रश्न समजून घेऊया. प्रस्तावना म्हणजे नेमकं काय? तर प्रियम्बल या शब्दाचा मराठी अर्थ आहे बघा प्रस्ताव. तर याचा शब्दसह अर्थ जर बघायला गेलं तर इंट्रोडक्टरी स्टेटमेंट म्हणजेच प्रारंभिक भाग. तर PPT नुसार एवढीच याच्यामध्ये आपली लाईन केलेली कव्हर आहे. प्रारंभिक भाग म्हणजे फक्त सुरुवातीला लिहिलेला असा मजकूर नसून तर ही संपूर्ण राज्यघटनेची एक दिशा दाखवणारी ओळख आहे. म्हणजे हे बघा, संपूर्ण ही दाखवणारी ओळख आहे. हा जो प्रियम्बल शब्द आहे, हा लॅटिन भाषेमधून आलेला शब्द आहे. तर याचा शब्दशः अर्थ बघायला जर गेलं तर प्री म्हणजे प्राथमिक, ॲम्बलस म्हणजेच नंतर, म्हणजेच सुरुवातीला जो येणारा शब्द आहे त्यालाच प्री ॲम्बलन्स असे म्हटले जाते. MPSC मध्ये कधी कधी अशा छोट्या फॅक्ट्सवरती सुद्धा प्रश्न येतात. आता या 4 शब्दांकडे बघा. ऑब्जेक्ट्स म्हणजे उद्दिष्टे, आयडल्स म्हणजे आदर्श, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, कोर व्हॅल्यूज म्हणजे मूलभूत. आणि हे जे 4 शब्द आहेत हे प्रस्तावनेचा संपूर्ण सार सांगतात. म्हणजेच प्रस्तावना आपल्याला सांगते की भारताचं अंतिम ध्येय काय आहे, भारत कुठल्या मूल्यांवर उभा आहे आणि राज्यघटना कुठल्या विचारसरणीवर आधारित आहे. त्यामुळे पुढे जेव्हा आपण न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे शब्द शिकू तेव्हा या 4 संकल्पनांचा अर्थ अजून स्पष्ट होईल. प्रस्तावनेची जी संकल्पना आहे ती आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं प्रस्तावना पूर्णपणे भारतीय कल्पना आहे, पण तसं नाही. प्रस्तावनेची संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहे, विशेषतः वी द पीपल ही कल्पना. पण भारताने ती आपल्या सामाजिक आणि ऐतिहासिक परिस्थितीनुसार स्वीकारली. म्हणून भारताची प्रस्तावना ही फक्त प्रतिकृती नाही, तर भारतीय विचारसरणीनुसार विकसित झालेली प्रस्तावना आहे. आणि या तारखा सुद्धा लक्षामध्ये राहू द्या. 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला नेहरूजींनी. 22 जानेवारी 1947 ठराव मंजूर झाला. 26 नोव्हेंबरला तो स्वीकृत झाला आणि 26 जानेवारी 1950ला ते लागू झाला. आता इथं 26च तारीख का दिसते? कारण की 1930च्या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण स्वराज्य हा ठराव पारित केलेला होता आणि तेथूनच ही तारीख आपण 26 जानेवारी घेतलेली होती. तर मित्रांनो, आता आपल्याला प्रस्तावना म्हणजे काय, तिचा उगम आणि तिची पार्श्वभूमी समजली आहे. पण आता पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रस्तावनेत नेमके कोणते शब्द आहेत आणि त्या प्रत्येक शब्दाचा घटनात्मक अर्थ काय आहे, हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, प्रस्तावना समजून घेतल्यानंतर आता आपण तिच्यातील सर्वात महत्त्वाच्या 5 शब्दांकडे वळूया. स्पर्धा परीक्षामध्ये या शब्दांवर थेट प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक अर्थ पाठ करून चालणार नाही, तर त्यामागचा घटनात्मक विचार समजून घ्यावा लागेल. तर यातील आपला पहिला शब्द जर बघितला तर सार्वभौम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व सर्वोच्च सत्ता. तर शब्दशः याचा अर्थ असा होतो, पण याचाच अर्थ दुसरा असाही आहे की भारत हा इतर कुठल्याही देशाच्या अधीन नाहीये. भारताचे बाह्य तसेच अंतर्गत निर्णय स्वतःचे घेऊ शकतो. तो कुठल्या देशावरती अवलंबून राहू शकत नाही. समाजवादी म्हणजेच सामाजिक आर्थिक न्यायावर आधारित व्यवस्था. भारताने पूर्ण साम्यवाद किंवा पूर्ण भांडवलशाही न स्वीकारता आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्यांचा स्वतःचा धर्म नसतो. याच्यामध्ये सर्व धर्मांना समान आदर. लोकशाही म्हणजे जनतेद्वारे जनतेसाठी आणि जनतेचे शासन. भारतात प्रातिनिधिक लोकशाही आहे.
प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्रप्रमुख निवडून येतो. भारतात राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने केली जाते. आता हे आता हे जे 5 शब्द आहेत ते दिसायला छोटे आहेत, पण प्रत्येक शब्दामागे अनेक आर्टिकल्स आणि स्पर्धा परीक्षेचे क्वेश्चन्स लपलेले असतात. आतापर्यंत आपण प्रस्तावनेतील शब्द समजून घेतले. आता प्रस्तावनेतील शब्दांचा क्रम समजून घेऊया. हा क्रम अनेक विद्यार्थी दुर्लक्षित करतात, पण स्पर्धा परीक्षेमध्ये यावर स्टेटमेंट किंवा सिक्वेन्सेस आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रस्तावनेमध्ये 4 मूल्ये येतात. त्यापैकी पहिलं मूल्य म्हटलं म्हणजेच न्याय, दुसरं आहे स्वातंत्र्य, तिसरं आहे समानता, चौथी आहे बंधुता. म्हणजेच भारतीय राज्यघटनेचं अंतिम ध्येय काय आहे याची सुरुवात याच मूल्यांपासून होते. यानंतर येतात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. ही 5 स्वातंत्र्याची क्षेत्रे आहेत. म्हणजे प्रत्येक नागरिकाला विचार करण्याचं, मत व्यक्त करण्याचं आणि धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे. यानंतर येतात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. हे भारताच्या राज्याचं स्वरूप सांगणारे शब्द आहेत. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द याच्यामध्ये ॲड करण्यात आले होते. हे न्याय, स्वातंत्र्य हे जे आहेत हे ध्येय आहेत. तर याला आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करू. आता जर ध्येय बघितले, ह्या न्यायाचे 3 टाईप्स आहेत. एक आहे सामाजिक, दुसरा आहे आर्थिक आणि तिसरा आहे राजकीय. आणि जे स्वातंत्र्य आहे याचे आपल्याला 5 टाईप्स बघायला भेटतात. यामध्ये आहे बघा विचार, अभिव्यक्ती, त्यानंतर विश्वास, श्रद्धा आणि उपासना. हे आर्टिकल 19 मध्ये आपल्याला 6 बघायला भेटतात. तर हे आपण मूलभूत हक्क या टॉपिकमध्ये अजून डिटेलमध्ये यांना बघूया. आणि राहिला विषय समानता. हे आर्टिकल 14 ते 18 मध्ये आपल्याला बघायला भेटते. हे आपण इन डिटेल बघणार आहोत मूलभूत हक्क या टॉपिकमध्ये. लास्टचा आहे याच्यामधील बंधुता. हा आपल्याला आर्टिकल 51 याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये बघायला भेटतो. हे जस्ट मी तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून इथे सांगत आहे. याचा आपण इन डिटेलमध्ये अभ्यास ज्या टॉपिकमध्ये हे येतील, जसे की हे आहे कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, याच्यामध्ये आपण याचे मेन कलम, आर्टिकल्स, उप आर्टिकल्स हे सर्व काही बघणार आहे. त्याच्यानंतर काही आहेत बघा हे जसे की मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य सुद्धा आपण डिटेलमध्ये घेणार आहेत, जो की याच्यामधील कुठलाच आपला प्रश्न जायला नको. मित्रांनो, प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे की नाही हा प्रश्न एका दिवसात सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या काळात वेगवेगळी भूमिका घेतली, पण ती भूमिका का बदलली आणि आज अंतिम उत्तर काय आहे हे आपण एका छोट्या उदाहरणातून समजून घेऊया. तोपर्यंत तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट घेऊन नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार याला वाचन करा. आपण नेक्स्ट स्लाइडवरती या गोष्टी, या खटल्यांना उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेऊया. समजा हे एक घर आहे आणि या घरातील आई आपल्या मुलाला रोज सांगते, बाळा नेहमी चांगला माणूस बन. हा आईचा सल्ला आहे. पण घरातला नियम नाही ना.
नियम नाही, उदाहरणार्थ जर बघायचं जर झालं तर रात्रीला 10च्या आतमध्ये सगळेजण घरात पाहिजेत. काय रात्रीला 10च्या आतमध्ये सगळे घराच्या आत पाहिजेत. हा फक्त एक नियम झाला, हा एक सल्ला झाला, नियम झालेला नाही. तसेच सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावनेकडे याच दृष्टीने पाहिलं, म्हणजे ती मार्गदर्शन करणारी आहे, पण राज्यघटनेचा भाग नाही. काय राज्यघटनेचा भाग नाही. हा बेरोबारी खटला होता. अशा प्रकारचा बेरोबारी खटला होता 1960चा. तर आता आपण 1973चा केशवानंद बघू उदाहरणाच्या स्वरूपामध्ये खटला. काही वर्षांनी तोच मुलगा मोठा झाला. आता त्याला कळलं की आई फक्त सल्ला देत नव्हती, तर आयुष्याची दिशा देत होती. म्हणजेच ते शब्द घराचा पाया होते. अगदी तसंच 1973मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रस्तावना ही फक्त सल्ला नाही, तर राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग आहे आणि संसद दुरुस्ती करू शकते. काय संसद दुरुस्ती करू शकते. पण राज्यघटनेचा पाया म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही. बेसिक स्ट्रक्चर बदलू शकते का? तर ते नाही, या केशवानंद भारती केसेसनुसार. आता LIC बद्दल बघू आपण. हा 1995चा आहे. आता अजून काही वर्षांनी तोच मुलगा स्वतः बाबा झाला आणि त्याच्या मुलालाही तोच सल्ला देऊ लागला. नेहमी चांगला माणूस बन, म्हणजे आईने जे शिकवलं होतं त्यालाच पुढच्या पिढीने पुन्हा मान्यता दिली. अगदी तसंच 1995मध्ये LIC खटल्यात त्याने केशवानंद भारती खटल्यातील निर्णय कायम ठेवत पुन्हा स्पष्ट केले की प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणून ही 3 वर्षे वेगवेगळी पाठ करू नका. एका कुटुंबाची गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवातीला सल्ला वाटला, नंतर त्याचं खरं महत्त्व समजलं आणि शेवटी तोच विचार पुढच्या पिढीनेही स्वीकारला. प्रस्तावनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा प्रवासही साधारण असाच होता. हे फक्त समजण्यासाठी दिलेले उदाहरणं आहे. कायदेशीरदृष्ट्या बेरोबारी, केशवानंद भारती आणि LIC या 3 वेगवेगळ्या केसेसचे निर्णय आहेत. उदाहरणामुळे कॉन्सेप्ट लक्षात राहतो, पण परीक्षेत उत्तर देताना या केसेसची नावं आणि निर्णयच लिहायचे असतात. तर मित्रांनो, आज आपण प्रस्तावनेचा अर्थ, तिची पार्श्वभूमी, काही जे कीवर्ड होते, केसेस, हे सर्व काही बघितलं आहे. मला आशा आहे की आजचा टॉपिक तुम्हाला फक्त लक्षात राहणार नाही, तर आयुष्यभर समजून राहील. अशाच कॉन्सेप्ट बेस्ड स्पर्धा परीक्षातील लेक्चर्ससाठी जीत लॅबला सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील आणखीन एक महत्त्वाच्या टॉपिकसह भेटू. तोपर्यंत अभ्यास फक्त करू नका, कॉन्सेप्ट समजून घ्या. धन्यवाद.